हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज एकदम कॅमेऱ्याच्या पाठूनच मी बोलते आहे. तर तसं बघायला गेलं तर आता सीझन आहे आंब्यांचा आणि हे बघा एकदम ताजे आंबे आहेत आणि मेन म्हणजे आता आढी घालायचं काम चालू आहे. तर कशी आढी घातली जाते, काय केलं जाते हे तुम्हाला एकदम बघायला मिळेल. आपण पण आढी घातलेली आहे, पण आमचे काका आहेत त्यांचे हे आंबे आहेत आणि मेन म्हणजे हे अजिबात फवारणीचे वगैरे अजिबात कसले नाही आहेत. एकदम ऑर्गॅनिक आहेत झाडावरचे आणि खूप साईजने जर बघितलं तर साईज पण खूप अशी तुम्हाला मोठी बघायला मिळेल. आता ह्याला हारा बोलतात. हारा असाच रुंद असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आंबे राहतात. आता मेन म्हणजे आंबे कसे लावायचे, जे थोडे हिरवट असतील आंबे ते पहिले खाली टाकायचे, कारण की ते पिकण्याचे जे काही चान्सेस असतात त्यांचे ते फार कमी असतात, म्हणजे लवकर पिकत नाही. त्याच्यामुळे जे लालसर आंबे असतील ना ते असे वरती लावायचे आणि थोडे हिरवट असेल थोडे खाली लावायचे. आता ह्याची साईज बघा केवढ्या आहेत. इथे 2 प्रकारची साईज त्यांनी साईडला काढली, जे खूपच मोठे आहेत ते साईडला काढले. तर हा आंबा बघा केवढा आहे, जवळजवळ अर्धा किलोपेक्षा पण जास्ती आंबा आहे हा. केवढा आहे बघा तो. तर हे असे एकदम आंबे तयार झालेले आहेत झाडावरचे आणि इथे आढी घालायचं काम चालू झालेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असे हे आंब्याची आढी घातली जाते. तर हा हारा आहे. हारामध्ये खूप आंबे असेल तर असे मोठमोठे हारे असतात, त्याच्यामध्ये आंबे घातले जातात. आता कमी असेल तर टोपल्यांमध्ये पण घातले जातात. आता इकडे हे जे आंबे आहेत ना ते वेगळे ठेवलेले आहेत, कारण की ही साईज थोडी वेगळी आहे आणि ह्याच्यामध्ये जी बाकीची साईज आहे आंब्यांची ती वेगळी आहे. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आढ्या घातल्या जातात आणि मस्त मजा येते करायला पण आणि एकदम ऑर्गॅनिक आंबे आहेत. अजिबात कुठली फवारणी नाही, काय नाही. मोहर आल्यापासून ते आंबा काढण्यापर्यंत अजिबात कुठली फवारणी केली जात नाही. तर आता हे पेंड्या वगैरे आपले असतात ना, तर पेंड्या वगैरे घातला जातो. आता हीट खूप असल्यामुळे अशी मग घातली जाते. तर जशी आपण घातलेली आहे त्याच पद्धतीने घातली जाते. फक्त इथे मोठे हारा वगैरे घेतलेत, कारण की आंब्याची जी क्वांटिटी आहे ती जास्ती आहे त्याच्यामुळे. तर ह्यांचे खूप आंबे यंदा लागले होते आणि अजूनही बऱ्यापैकी आंबे झाडावरती आहेत. तर अशा प्रकारे हे आढी वगैरे घातली जाते. तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. तर खूप मजा येते असं करताना आणि आपल्या झाडावरचं जे फळ असतं ना आणि बऱ्यापैकी खूप लागले असतील तर त्याचा जो आनंद आहे ना तो फार वेगळा आहे आणि हे मेहनतीचं सगळं आहे. आणि झाडं लावण्यापासून ते झाडांची काळजी घेण्यापर्यंत खूप मेहनत असते. तुम्ही जेवढी चांगली काळजी घ्याल प्रत्येक झाडाची तेवढं चांगलं फळ मिळतं. तर अशा पद्धतीने ही सगळी त्यांची झाडं आहेत आणि झाडाची ही सगळी फळं आहेत. दरवर्षी आंबा तेवढ्याच जोराने लागत नाही. आता यंदा जे काही गावठी झाडं असतात ना ती आता यंदा खूप आंबा लागला असेल तर पुढच्या वर्षी तेवढे आंबे लागत नाही, किंवा काय काय वेळी पुढच्या वर्षी आंबेच लागत नाही. 1 वर्ष आड करून आंबे पण लागतात, जसे 1 वर्ष आड करून फणस लागतात त्याच पद्धतीने 1 वर्ष आड करून असे आंबेसुद्धा लागतात. तर यंदा बऱ्यापैकी आंबे आहेत. पाऊससुद्धा पडलेला आहे त्यांच्यावर, पण ठीक आहे, एवढा मोठा काही पाऊस पडलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने हे बघा पाठीमागे सगळे असे ठेवलेत आणि त्याच्यामध्ये आता आढी घालायचं काम चालू आहे. अजून एवढे आंबे आहेत, दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचं काम अजून बाकी आहे. पूर्ण आंबा तयार आहे. लालसर बघायला मिळेल तुम्हाला आंबा. वरचा जो भाग आहे तो फुगीर झालेला आहे आणि त्याच्या जो काही कलर असतो अवतीभोवती तो पण एक लाल कलर आलेला आहे बघा. आणि साईज खूप छान आहे आंब्याची, मस्त आहे साईज. अजून तरी शेकड्यावरती पण आंबे घेतले जातात. आपण पण शेकड्यावरतीच घेतो. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.